परिषदेला उपस्थित सगळे माझे पत्रकार मित्र आणि माझ्यासोबत असलेले आमचे राजेश राठोड, बाळासाहेब सानप, ओबीसी विजयंती मोर्चाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस पालनजी शिंदे साहेब, त्यांचे प्रमुख ओबीसीचे उपाध्यक्ष कर्माटे साहेब आणि सर्व उपस्थित. खरं तर काल आज मी अंबडला, जालना जिल्ह्यातील अंबड हे ओबीसी किंवा मंडल आयोगाचं मंडल स्तंभ जे आहे ते भारतातील एकमेव स्तंभ आहे, ते भेट देणार आहेत. कार्यक्रम आहे एक सामाजिक न्याय मेळावा म्हणून ते आयोजित केलेला आहे. सन्माननीय माजी आमदार नारायणराव मुंडे सर या ठिकाणी जात असताना सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढंच होतं की महाराष्ट्रातील ओबीसी आता आपल्या संरक्षणासाठी, हक्कासाठी एकत्र येत असल्याचं चित्र आता महाराष्ट्रात दिसतो. कधी नव्हे एवढा जागरूकतेनं आपले प्रश्न ओबीसी समाज मांडत आहे याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि आनंद आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा उपेक्षित असलेला समाज, खरं तर ओबीसी म्हणजे प्रस्थापित, आणि प्रस्थापित समाजाला स्थिरावण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो आणि संघर्षाशिवाय या समाजाला काही मिळाल्याचं मला तरी दिसत नाही. आजही ओबीसीतील ज्याला घटक म्हणतो आपण विजयंती, तो घटक खूप उपेक्षित आहे. 12 बलुतेदार आहेत, त्यांची सुद्धा फार वाईट अशी अवस्था आहे. अत्यंत गरीब समाज या ओबीसी मध्ये आहे. त्यांच्यासाठी नक्कीच काही करण्याची आवश्यकता आहे. त्याच्या दृष्टीनं या खात्याचा मंत्री म्हणून मी पाऊल टाकलेला आहे. काल परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयाबरोबर बैठक झाली. ओबीसीच्या विशेष या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा झाली. सर्व अधिकारी होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसी समाजासाठी 72 वसतिगृह ओबीसीची सुरू करण्यासाठी मान्यता दिली. त्याबरोबरच मागासवर्गीय महामंडळ आणि वसंतराव एक महामंडळ असेल, तांडा वस्ती सुधार योजना, वसंतराव नाईक घरकुल योजना, या योजनेला सुद्धा त्वरित निधी देण्याचा निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. महाज्योतीच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू केलेलं आहे. त्याला साधारणतः 150 कोटी रुपयाची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आहे. ते पैसे 40 कोटी रुपये आता आम्हाला मिळाले. पुन्हा खर्च झाल्यानंतर उर्वरित पैसे देण्याचं मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे. नजीक लवकरात लवकर औरंगाबाद येथे महाज्योतीचा उपकेंद्र सुरू करण्याचा आम्ही ठरवलं आहे. कालच आमची आयुक्त आणि समाज कल्याणचे उपायुक्तांबरोबर बैठक झाली. त्यांना जागा शोधण्याचे आदेश दिले. 15 दिवसामध्ये जागेचा प्रश्न सुटला. इथे महाज्योतीचं उपकेंद्र सुरू होईल आणि ते लवकरात लवकर होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. महाज्योतीच्या माध्यमातून आता आम्ही
विद्यार्थ्यांना MPSC साठी सिलेक्ट करायची जाहिरात प्रसिद्ध झाली, अर्जही आले आणि शेवटचं सिलेक्शन अंतिम टप्प्यात आहे. UPSC साठी 1000 मुलांना सिलेक्ट करायचं आम्ही ठरवलं आहे. त्याबरोबर कमर्शियल पायलट होण्याच्या दृष्टीने सुद्धा एव्हिएशन कंपनीशी करार करून दरवर्षी 25 मुलं ही विजयंती आणि ओबीसीची 67% ओबीसी आणि 33% विजयंती असा तो रेशो लावून त्याला सुद्धा आम्ही क्रिमिनलची अट ठेवली आहे. कारण गरीब आणि सामान्य कुटुंबातला माणूस, कच्च्या घरातला माणूस तो पायलट व्हावा ही आमची अपेक्षा आहे. ट्रेनिंगचा आम्ही प्रोग्राम केला होता, पण विद्यार्थी संख्या कोविडमुळे कमी आली. जवळपास 11,000 विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन केलेलं आहे. ते काम सुरू झालं. MPhil असेल, PhD असेल, याबरोबर CA साठी असेल, NEET असेल, JEE या सगळ्या कोर्सेससाठी आता विद्यार्थी सिलेक्ट करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि मला वाटतं की त्याबरोबर सुद्धा महाज्योतीच्या माध्यमातून क्लस्टर, तेलबियाचं क्लस्टर करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि पुढच्या BOD मध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये आम्ही ते मान्य करून घेणार आहोत. प्रस्ताव तयार झालेला आहे. खरं तर आता ऐरणीवरचा विषय आहे तो ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा. आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी हे टिकलं पाहिजे यासाठी सरकारची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही तयार असलेला डाटा मागवण्यासाठी आम्हीच काय तर फडणवीस साहेबांपासून तर पंकजाताई मुंडेपर्यंत सगळ्यांनीच पत्रव्यवहार केलेला होता केंद्र सरकारशी. परंतु दुर्दैवानं तो डेटा केंद्र सरकारने आम्हाला दिला नाही. तो जर मिळाला असता तर ओबीसीचं आरक्षण नक्कीच आत्ताच्या परिस्थितीला सामोरं जाण्याची पाळी ओबीसी समाजावर आली नसते. आणि मागच्या सरकारने मिळून केंद्र सरकारने तो डाटा उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांना राज्य सरकारने घेऊन एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे की केंद्र सरकारकडे 2011च्या सेन्ससनुसार उपलब्ध असलेला जो डाटा आहे तो डाटा राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेद्वारे केलेली आहे. त्याबरोबरच मागासवर्गीय आयोगाचं गठन करून एक डेडिकेटेड आयोग आम्ही नेमलेला आहे. आणि त्या आयोगाकडे हे काम आम्ही सोपवलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये आयोगाचं एकाचा ड्राफ्ट शासनाला प्राप्त झालेला आहे. त्याची काही परमनंट जागे आयोगाला मॅनपॉवरची मागणी केली, निधीची मागणी केलेली आहे. आणि या आठवड्याबरोबर मुख्य सचिव त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यावर अंतिम पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय होणार आहे. पॅरलल दोनही केंद्र सरकारकडे विनंती करायची सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आणि स्वतंत्र एम्पिरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न करायचा. हे दोनही काम आम्ही सुरू केलेले आहेत. इकडून नाही तर कुठूनही हा डाटा उपलब्ध व्हावा आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण जे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतपासून सेवा सरकारीपासून तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेपर्यंत जवळपास 40,000 जागा ओबीसीच्या वाट्याच्या हक्काच्या जे घटनेने दिलेला अधिकार आहे
त्यानुसार त्यांचा अधिकार तो मिळाला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि इतर राज्यांसोबत काय कॉर्डिनेशन आहे राज्याचं की हा डेटा लवकर सुप्रीम कोर्टात मांडता आला पाहिजे? असं आहे, हा प्रश्न माझ्या राज्यापुरती आहे. मला सुप्रीम कोर्टाने मागच्या वेळेस सांगितलं ओबीसीच्या याचिकेवर ज्यावेळेस ओबीसीचे सदस्य रद्द केले, निवडणुका रद्द केल्या आणि अपात्र ठरवलं, त्यावेळेस कोर्टामधून जो सुप्रीम कोर्टाने आदेश दिला त्यानुसार नो डाटा नो रिझर्वेशन ओबीसी म्हणून आम्ही डाटा देऊ, आम्ही हे डाटा घ्या, आम्हाला रिझर्वेशन द्या, आमचं रिझर्वेशन कायम ठेवा. आता राहिला देश पातळीवरचा विषय तर तो विषय सोडवतील केंद्राचं सरकार. अलीकडचा एक प्रश्न आहे, एमपीसीच्या ज्या सदस्याच्या नियुक्त्या झालेल्या आहेत नव्या, त्यातले नवीन 3 मराठा आहेत, पूर्वीचे 2 मराठा आहेत, विशेष म्हणजे ते सगळे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. नाही, यावर मी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना प्रश्नपत्र देणार आहे, त्यांना विनंती करणार आहे. हे आयोग, हे जे एमपीएससी आहे हे सर्वसमावेशक सर्व विभागांना न्याय देणारं असावं. अजूनही जागा रिक्त आहे, 5च जागा भरल्या गेल्या आहेत, 13 एकूण जागा असतात आणि इतर जागा रिक्त असल्यामुळे त्यांना तशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे, मागणीही करणार आहे की हा अन्याय जो होईल तो दूर करावा आणि आता उर्वरित जागेमध्ये इतर विभागाला आणि इतर कॅटेगरीला न्याय द्यावा. त्याच्यात कॅटेगरी सुद्धा ठरलेल्या आहेत, त्याला डावलता येत नाही, तर ते लवकर करावं अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांना असणार. काही स्पेसिफिक नेत्यांनी त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला असं तुमचं म्हणणं आहे? कारण ते बबनराव तायवाडे तसा आरोप केलेला आहे. आता बबनरावजींना बोलता येतं, मला बोलता येत नाही, सरकारमध्ये तुम्ही असं आठशे हात बोलतात, तुम्हाला तुम्ही न वेडर आहात, तुम्ही न गीता आतापर्यंत बरेच वक्तव्य असं आहे. मी वेडरच आहे आणि निडर पण आहे. पण असं आहे की बाण मारताना शिकार बरोबर झाली पाहिजे, हवेत मारून उपयोग नाही. त्यासाठी रेंज में आने के बाद भी शिकार करना सरकारने 1997 बाळासाहेब ठाकरेंनी एक नवीन प्रयोग केला होता. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना जबाबदारी दिली. आता उद्धव ठाकरे तोच तशाच पद्धतीने आता 2022च्या इलेक्शनमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे नेतृत्व ती जबाबदारी दिली आहे. त्यावेळेस ते यशस्वी झाली होती, आता यशस्वी होतील असं वाटतं तुम्हाला? त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी सरकारमध्ये आहे त्यांच्यासोबत, पक्षामध्ये नाही. तरी पण एक सरकारने एक महत्वाचा असं केंद्रात आता आम्ही नाही आहोत, त्यामुळे आम्ही त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. पण देशभरातील ओबीसीचे नेते एकत्र येताना दिसतात, त्याचा परिणाम भविष्यात नक्कीच या ओबीसीच्या हक्कासाठी होईल असं मला वाटतं. बिहार असेल, यूपी असेल किंवा आसाममधून काही नेते अनेक मध्य प्रदेशातून बऱ्यापैकी आता विषय घेऊन मोर्चे निघाले. तर ओबीसी देशभरातला ज्या दिवशी आमचा जोडलेला माणूस आहे, कारण आधार नाही त्याला, नेतृत्व नाही, नेतृत्व झालं तर पुढे आलं की मग एनकेन प्रकारे त्या नेतृत्वाची दृष्टी फार वेगळी आहे. अशा स्थितीमध्ये ओबीसी आता ताकदीने उभा होईल, त्या दिवशी ओबीसीच्या हक्काचे प्रश्न सुटतील. त्याच्याशी संबंध काय? ते वेगळा व्हिडिओ करायला लागणार ना त्यांना, लावले तो व्हिडिओ बनवण्यासाठी. आता जो व्हिडिओ आहे तो बदला लागणार की नाही, मग काय क्रेडिट काय संबंध आला? मला त्याच्याशी काही मागच्या सरकारच्या वेळेस पंकजा मुंडे यांनी पत्र दिले होते. असं केंद्रात आता आम्ही नाही आहोत, त्यामुळे आम्ही त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. पण देशभरातील ओबीसीचे नेते एकत्र येताना दिसतात, त्याचा परिणाम भविष्यात नक्कीच या ओबीसीच्या हक्कासाठी होईल असं मला वाटतं. बिहार असेल, यूपी असेल किंवा आसाममधून काही नेते अनेक मध्य प्रदेशातून बऱ्यापैकी आता विषय घेऊन मोर्चे निघाले. तर ओबीसी देशभरातला ज्या दिवशी आमचा जोडलेला माणूस आहे, कारण आधार नाही त्याला, नेतृत्व नाही, नेतृत्व झालं तर पुढे आलं की मग एनकेन प्रकारे त्या नेतृत्वाची दृष्टी फार वेगळी आहे. अशा स्थितीमध्ये
ओबीसी आता ताकदीने उभा होईल त्या दिवशी ओबीसीच्या हक्काचे प्रश्न सुटतील. तुम्ही जे म्हणताय राज ठाकरेबद्दल, म्हणजे राज ठाकरेची क्रेडिबिलिटी संपली असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आलं काय तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी संबंध काय ते वेगळा व्हिडिओ करायला लागणार ना त्यांना लावला तो व्हिडिओ बनायसाठी. आता जो व्हिडिओ आहे तो बदला लागणार की नाही मग काय क्रेडिबिलिटी काय संबंध आला त्यांची क्रेडिबिलिटी संपली असं वाटतं तुम्हाला? आघाडीसोबत आता भाजपसोबत मला त्याच्याशी काही संबंध मागच्या नाही. सरकारच्या वेळेस पंकजा मुंडे यांनी पत्र दिले होते वेळ राहू नये, त्यांचा प्रयत्न जो आहे तो यशस्वी होऊ नये असा प्रयत्न केला गेला का नाही केला जात आहे. हा इतिहास आहे. तो इतिहास तुम्हाला माहित आहे तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता, त्याच्यावर तुमचं भाष्य काय, तुमचं मत काय? ऐसा है अगर कुछ पाना है तो कुछ करना पड़ेगा. अगर भावना अपनी इच्छा प्रामाणिक असेल तर परिणामाची पर्वा करायची नाही. भावना इमानदारीच्या ज्यावेळेस त्याच्या घरात प्रकाश नाही अंधारात असलेल्या माणसाचा दरवाजा होतो त्यावेळेस त्याचा वेदना आम्हाला करतात आणि म्हणून प्रामाणिकपणाच्या भावनेला साथ मिळते आणि परिणाम कोण विचार करतो तेव्हा शेवट काय लिहिलंय कोणाच्या असं आपण म्हणतो विधिलिपी पण आपण काम केलं नाही तर त्याचे परिणाम सुद्धा दिसणार नाही. परिणाम वाईट की चांगले आपण ठरवतो. मागा त्याच्या केले गेल्यासाठी काय मागणी केली त्या राज्य सरकार या काळातल्या भाजप सरकार पंकजा ताईंना मी त्यावर काय बोलू